एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान मोदी देशाला अडचणीत आणणारे करार विविध देशांशी करतायत। असा गुलाम पंतप्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालतो का? ही गुलामगिरी संघाला मान्य आहे का? या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। नागपुरात संघ मुख्यालयावर आपण मोर्चा काढतायत, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याची पण माहिती समोर आली। माझ्यापर्यंत अजूनही ती बातमी आलेली नाही आहे। आम्ही जो मोर्चा आयोजित केलेला आहे, मोर्चा धरणं, तो निघणार कुठल्याही परिस्थितीमध्ये। कारण का संघाने मोदीला पंतप्रधान केलेला आहे आणि संघ हा भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत असतो। आपण एप्स्टीन फाईल्समुळे जे काही वावळं उठत आहेत त्याला धरून वागणं आणि वागणूक असा प्रश्न उपस्थित करतात। एप्स्टीन फाईलला धरून असणारं वागणं आहे हे बरोबर आहे। ज्या पद्धतीने असणारं ट्रम्प मोदीला माकड करून ठेवलेलं आहे, उठतं उठ बसतं बस। तेल खरेदी करायचं असेल रशियाकडून नाही करायचं असेल 30 दिवसाची, असं जे झालेलं आहे, तर इथे मोदी गुलाम झाला आणि तो पंतप्रधान असल्यामुळे देश गुलाम झाला अशी परिस्थिती आहे। तेव्हा संघाला आम्ही तेच विचारणार आहोत की तुम्हाला गुलामी पसंत आहे का सांगा। नसेल तुमच्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर या भूमिका घ्या मोदींच्या संदर्भात। आता पाठिंबा मिळतंय, काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा इतर काही पक्षांनी, संघटनांनी, पक्ष आहेत, डाव्या पक्षांनी समर्थन दिलेले, सहभागी झालेले सोशल मीडियावरती त्यांनी टाकलेले आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा मला आता फोनही आला होता की आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत। हा देशाला पंतप्रधान ठेवणं म्हणजे नामुष्की आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आयातुल्ला खोमेनी हे हल्ल्यामध्ये गेले, साधा पंतप्रधान 2 दुःखाचे शब्द ते एम्बॅसीमध्ये जाऊन लिहू शकत नाही। याच्यावरनं हा पंतप्रधान इस्रायलचा किती गुलाम आहे हे दिसतंय। त्याच्यामुळे आम्हाला गुलाम पंतप्रधान नको आहे। संघाने पंतप्रधान बदलावं अशी मागणी करण्यासाठीचा हा मोर्चा असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।